हा विषय मांडणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती। सर्वप्रथम मासाहेब जिजाऊ यांना कोटी कोटी नमन आणि समोर उपस्थित असलेल्या जिजाऊंच्या लेकींना, शिवरायांच्या मावळ्यांना आणि शंभूराजा छाव्यांना माझा सप्रेम नमस्कार। खरं तर ज्या वयात भावनाचा खेळ माणूस संसाराची तालीम करण्यात मुळे दम असतात, त्याच वयात तलवारची मूठ घट्ट पकडण्यात दम असणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील लखोजी राजा जाधव आणि माचाराणी यांच्या राजघराण्यात 12 जानेवारी 1598 रोजी झाला। त्यांनी लहानपणापासूनच दांडपट्टा चालवणे, घोडस्वारी, राजनीती व इतर युद्धकलेत प्रावीण्य मिळवलेच होते। खरं सांगायचं झालं तर राजमाता जिजाऊ या साधारण कद्यापि नव्हता। अहो, जिने प्रत्येक माळाच्या रक्तात स्वाभिमान मिळवला, जिने पत्नी म्हणून वेळोवेळी शहाजीराजांना साथ दिला, जिने प्रत्येक माळाला शिवाजी घडवला, जिने शिवरायांच्या मातेचं गुरुतत्व स्वीकारले, ती माता साधारण कशी? माता ही करिता एक कलावंत असते। तिने दिलेले ज्ञान एखाद्या ग्रंथापेक्षा पवित्र आणि प्रभावशाली असते। माता ही आपल्याला मुलांना घडवण्याची कामगिरी करत असते। तशी कामगिरी जिजामातेनेही केली। जिजामातेने आपल्या ज्ञानाने, बोधाने शिवबांना इतके प्रभावशाली केले की त्यांनी स्वराज्य हे स्थापनच केले। जिजाऊ ह्या देववादी नाही तर प्रयत्नवादी होत्या। म्हणून मुसलीपणा, नीतिमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम म्हणजेच राजमाता जिजाऊ। खरं म्हणजे तर तो काळच खूप भयंकर होता। लोकांनी गुलाम व्हावे, आदिलशाही निजामशाही चाकरी करावी, मनसोक्त वातावरण ज्ञानी माणसाने आपल्याच लोकांची घरे लुटून जी कामं होते त्याचा हिशोब तुलाच सांगावा। हे सगळं महाभयंकर चाललं होतं। शेतकऱ्यांची अवस्था महाभयंकर झाली होती। पिकवावा आपण, पण कवडी मात्र बादशहाला घाम गाळावा आपण, पण पोटभरही नाही अशी ही समाजाची दैनंदिन अवस्था राजमातेला बघवत नव्हती। त्यासाठी या सर्व अत्याचाराविरुद्ध लढणारा त्यांना वीर व्हायचा होता। म्हणून त्यासाठी संस्कार तसेच हवे हे राजमाता जिजाऊ जाणून होत्या। मी तुम्हाला एक प्रसंग सांगू शकते की हे संस्कार कसे होते। बंगूच्या जहागीरवरती आदिलशाच्या दरबारात शहाजीराजे होते आणि शहाजीराजे तिकडे असताना लहानगे शिवराय आपल्या आईसोबत म्हणजे जिजाऊंसोबत होते। शहाजीराजे पत्राने जिजाऊच्या हातात पडल्याबरोबर लहानच्या शिवरायाला बारीक 8-10 वर्षाचे शिवराय बंगूच्या दिशेने एक गाव करत गेले। बंगूच्या जहागीरवरती पोहोचताच मोठ्या आनंदाने स्वागत झाले। बापाची आणि पोराची भेट झाली, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शहाजींची भेट झाली। शहाजीने तोफखाना दाखवला, सरदार दाखवले, हत्ती दाखवल्या, नाही तर बस दाखवला आदिलशाच्या दरबारातल्या। आणि एक दिवस संध्याकाळची वेळ होती, दिवे लागण्याची वेळ झाली होती। शिवराय कुठे दिसत नव्हते म्हणून जिजाऊने सांगितले, जा सरदाराला जा, शिवराय कुठे पाहून ये। तो सरदार जितक्या वेगाने गेला तितक्याच वेगाने माघारायला म्हणाला, राजमाता जिजाऊ मासाहेब, तुमचा छत्रपती शिवाजी महाराज पलीकडच्या खोलीत बापाच्या बाजूला बसले। एक नृत्यांगना स्त्री पायात चाळ बांधून नाचते, सगळे तिला पाहतात, शिवराय देखील तिलाच पाहतोय। आऊसाहेब आमच्या आऊसाहेब म्हणल्या नाही, छत्रपती शिवाजींच्या मासाहेब म्हणल्या नाही, माझा शिवा बघतोय म्हणून त्याला बघू द्या। जितक्या वेगाने त्या विजेच्या लखलखाटात धावत गेल्या आणि म्हणाल्या, नृत्यांगना स्त्री नाचत होती त्याला भेदत पुढे सरसावल्या आणि शहाजींच्या बगलीतल्या लहानग्या शिवरायांनी बाजू घेतलं आणि एवढ्या समाजात खान करून कानाखाली वाजवली त्या डबडबल्या डोळ्यानं शिवाजीनं आईला विचारलं, आई मला मारलंस बरोबर आहे, माझं म्हणणं नाही तू मला मारू नकोस, मला मारलंस ते माझी हितकरिता हे कळते आहे, पण एक सांग सगळा समाज बघतोय, या नगरीचा राजा आदिलशाह बघतोय, राजपूत बघतायत, सरदार बघतायत, एवढंच काय आई, माझा जगदाता बाप सुद्धा या बाईकडे बघतोय। जाता एवढं बोलून माझे 4 शब्द थांबवते।